महाराष्ट्राचा फेवरेट कोड पॉवर्ड बाय विको नारायणी क्रीम. म्हणजे काय वाजले किती? नाही ढकला नाही. तुम्ही चला, तुम्ही जा, प्लीज प्लीज जा. नाही खूप खूप झालं. चला चला चला, निघा निघा, चला चला चला, निघा 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 निघा. करतो तो माझ्या बायका मुलांना काही करू नका. निदान मुलांना तरी बायकोला काय कराल ना तर स्वतः कर्मान माराल. अरे करतो अँकरिंग, यायला काय पर्याय आहे का? तर लेडीज अँड जेंटलमॅन, लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण मध्ये मी महेश मांजरेकर तुमचा पहिल्यांदाच स्वागत करतो. मी आईसोबत सांगतो, मी तयार नव्हतो यंदा यायला, पण यांनी माझ्या बायका मुलांना किडनॅप करायची धमकी दिली. यांना माझी गंमत बघायला आवडते. माझ्यावर टीका झालेली, लोकांनी माझी टेर खेचली यांना आवडते. पण माझ्यावरच्या या अत्याचारांमागचा खरा सूत्रधार कोण आहे हे मला कळलेलं आहे. माझा शत्रू आहे निखिल साने. कारण खरंच सांगतो, मला हा कार्यक्रम अँकर करण्याचा खूप त्रास होतो दरवर्षी. पहिल्या वर्षी लोक माझ्या बायको मुलांना फक्त हसायचे. गेल्या वर्षीपासून त्यांना धमक्यांचे फोन येऊ लागलेत की ह्याला आवरा नाही तर भारी पडेल. दुसरीकडे काही अँकर्स इथे बसलेले आहेत आमचे मित्र, जितेंद्र जोशी, आदेश बांदेकर. हे चार चौकात बडबडतात आमचं क्षेत्र हा येण्याआधी चांगलं होतं, मी त्याची वाट लागली. मला खरंच कोणावर बोलायला आवडत नाही, पण हे मला बोलायला लावत होतो. आणि त्यामुळे काय होतं, सगळे माझ्यावर नाराज होतात. पण काय करणार, आज मला बांधूनच आणल्यामुळे तुम्हाला माझा त्रास सहन करावा लागणारच आहे. तुम्हाला माहिती आहे की ही प्रेक्षकांच्या पसंतीने दिले जाणारे हे महाराष्ट्रातले एकमेव पुरस्कार आहेत. जे सिनेमे लोकांना आवडतात, जे अभिनेते लोकांना फेवरेट असतात, त्यांच्यातच ही स्पर्धा होते. बक्षीस मिळालेला सिनेमा कधी आला होता आणि त्यातला हा नट कुठून आला असे प्रश्न इथे पडत नाहीत. कारण हे पॉप्युलर सिने अवॉर्ड्स आहेत. इथला निकष आहे लोकप्रियता आणि फक्त लोकप्रियता. यंदाच्या या फेवरेट अवॉर्डच्या कार्यक्रमाचा विषय काय असावा यावर नेहमीप्रमाणे आमची चर्चा झाली. आणि त्यात असं ठरलं की फेवरेट अवॉर्ड्स प्रेक्षकांच्या मताने ठरवतो, मग यंदाचा विषयही प्रेक्षकांकडूनच मागवूया. त्यावर आम्हाला लोकांकडून अनेक विषय सुचवले गेले. मैं अण्णा हूँ असा एक विषय अनेकांनी सुचवला. त्याचबरोबर लोकपाल की जन लोकपाल, उपोषण की रथयात्रा, दमलेल्या बाबांची कहाणी, किंवा बाबांसाठी आणि बाबांमुळे दमलेल्यांची कहाणी, अशी नृत्य नाटिका करावी असा एक विषय आला. पण यातला कुठलाही विषय घेतला तर कोणाच्या तरी भावना दुखावल्या जाणार आणि झीच्या काचा फुटणार हे नक्की होतं. त्यामुळे मग ठरलं आपण आजचा मराठी सिनेमा हाच विषय घेऊया. मराठी सिनेमाबद्दल खूप काही बोलण्यासारखं. मराठी सिनेमा ग्लोबल होतोय. त्याचप्रमाणे मराठी सिनेमाचं खास शिक्षण देणाऱ्या शाळा पण सुरू झाल्यात. असाच एक सिझलिंग वुड्स नावाच्या सिनेमाच्या शाळेत काय चाललंय ते आपण बघूया. सगळे थोरच आहेत ह्या शाळेत आणि यू लव्ह इट. सिझलिंग वुड्स. सिझलिंग वुडच्या शाळेमध्ये वेळ झाली शिकण्याची. चला मुलांनो आज पाहूया शाळा मराठी सिनेमाची. चला मुलांनो आज पाहूया शाळा मराठी सिनेमाची. वा 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 माझ्या विद्यार्थ्यांनो, आज मला खूप आनंद होतो आहे. आज या शाळेमध्ये तुमचा हा शेवटचा वर्ग, शेवटचा तास आहे. यानंतर तुम्ही या जगामध्ये नसणार. काय म्हणजे यानंतर तुम्ही या सिझलिंग वुडच्या जगामध्ये नसणार. तुम्ही या मराठी सिनेमाच्या सृष्टीमध्ये तुम्ही पदार्पण करणार आहात. अत्यंत कठीण असा रस्ता आहे, लक्षात घ्या. खूप स्ट्रगल आहे. पण आपल्या पाठीचा मणका जो आहे तो ताठ ठेवा. आपली मान ताठ ठेवा, कळलं? हा, तर आपण आता सुरू करूया. चेष्टा करू नका रे.
शिक्षकाची अशी चेष्टा करू नये रे. असं काय करता सर? एखाद्यामध्ये व्यंग असतं. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालते आम्ही सर. अगदी शब्दशः अर्थ घेतलास का त्याचा चांडाळणी. हा चला आता आपण उजळणी करूया, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तर तुम्ही द्या. मला सांगा तुम्ही काय काय बनणार आहात रे? सर मी सांगतो. हे कर नका. हा तू सांग, तू काय बनवणार आहेस? सर हा मी हिरोईन होणार आहे. कशी काय होशील तू हिरोईन? सर माझ्याकडे की नाही 2 कोटी फायनान्स देणारा फायनान्सर आहे. 2. व्हेरी गुड. तू नक्की हिरोईन होणार. वा 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 वा. ऐक नंतर येऊन मला भेट बर का, मला पण एक सिनेमा काढायचा आहे. हा चल चल. हा पुढे तू 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 रे. हा आपल्या वर्गात होता. हो हो. ये इकडे इकडे इकडे. हा ये. हा मला सांग तू काय बनवणार आहेस? सर मी ते भोक काय? नाही सर. हा? ते काय नाही का काय उंगल्या करायचे? नाही ना सर. काय काय करायचंय? काय चिकटवतोस काय हे? डायरेक्टर स्पेशल. अरे काय घ्यायचंय ते नाही विचारत आहे मी तुला. तुला काय व्हायचंय ते विचारतोय. स्पेशल डायरेक्टर व्हायचंय सर. स्पेशल डायरेक्टर होणार तू. व्हेरी गुड. त्यासाठी काय काय तयारी करणार? सर मोठे मोठे दिग्दर्शक आहेत ना, हा. त्यांच्याकडे मी असिस्टंट करणार. घातलीस माझ्या शिकवणीला. अरे असा मोठा डिरेक्टर बनता येत नाही आपल्याला. त्यासाठी अगोदर काहीतरी असावं लागतं. किमान संगीतकार, किमान प्रोड्युसर, किमान नट, कपडेपटवाला, इस्त्रीवाला काहीतरी असावं लागतं. त्याशिवाय बनता येत नाही. नंतर मग एखादा फायनान्सर शोधायचा आणि मग डिरेक्टर व्हायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे, संजय जाधव आणि राहुल जाधव यांच्याबरोबर मैत्री वाढव. त्यांच्याबरोबर राहून अलीकडे बरेच लोक दिग्दर्शक बनले. त्यांची मदत घेऊन. कळलं? तुला काय व्हायचंय? सर मराठी चित्रपटांचा हिरो. थोबाड बघितलंस का आरशात आपलं? सर रोज बघतो सर, म्हणून कॉन्फिडन्स आला किती बघा ना. व्हेरी गुड. ताबडतोब महेश मांजरेकरांना जाऊन भेट. का? अलीकडे डझनभर नट घेऊन सिनेमा काढण्याचा ट्रेंड काढलाय त्यांनी. पोस्टरवर कुठेतरी असेल तुझं इकडे असं थोबाड. हा कावळा असा कुठून असा फांदी बिंदीवर असेल कुठेतरी. घरच्यांना सांगायचं मी या सिनेमात आहे बरं का. आणि मुळात प्रेक्षकांनाही सांगावं लागेल तुला या सिनेमामध्ये मी आहे. आपली ओळख स्वतःलाच निर्माण करून द्यावी लागेल तुला. हा चला. हा चला चला चला. झालं? हा चला. आता आपण चेष्टा करू नका रे. चेष्टा करू नका रे शिक्षकाची. हा तर आता उजळणी. मला सांगा मराठी सिनेमाचे कुठले कुठले प्रकार आहेत रे? सर मी सांगतो. एक मिनिट थांब. हा तू सांग रे इकडे. तुला कळते का साधारण काय चाललंय? लोक का जमलेत वगैरे कळते का तुला? हा कळतंय? ये इकडे इकडे ये. इथं उभा राहा. हा सा प्रकार सा. जत्रेतला सिनेमा. काय छत्तीसगड? काय जत्रेतला छत्री लागली? हा काय ना सर. मग काय? ऐका ना. हा बोल. चला बोल. जत्रेतला सिनेमा. व्हेरी गुड. जत्रेतला सिनेमा. हा जत्रेतला सिनेमा. अरे जत्रेच्या जत्रेत हरवशील तुझा. हा 2 कोटी इकडे. तुला माहितीत का प्रकार? हा मग जत्रेतला सिनेमा. हा धंद्याचा सिनेमा. कसं करतोय? धंदा नाही. व्यवसाय चांगला शब्द आहे त्याला. म्हण व्यावसायिक सिनेमा. हा जत्रेतला सिनेमा. हा. व्यावसायिक सिनेमा. सगळं तसंच करते धंद्यासारखं. हा काय करणार काय पुढे जाऊन? सिनेमा. सिनचे बघते पण तसंच आहे. काय येत नाही तुला. चला तू ये रे. सर हा जत्रेतला सिनेमा. व्हेरी गुड. व्यावसायिक सिनेमा. हा? न कळणारा सिनेमा. न कळणारा सिनेमा. इकडे तुला न कळणारा सिनेमा. अरे गदड्या, त्याला चांगला शब्द आहे आपल्याकडे. प्रायोगिक सिनेमा किंवा समांतर सिनेमा किंवा कुलकर्ण्यांचा सिनेमा. ज्या सिनेमामध्ये कुलकर्णी नावाचे कोणी गृहस्थ असतात तो सिनेमा समांतर सिनेमा असतो. म्हणजे बघा, संदीप कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी. अप्सरा. नाही ऍस्परा नाही. आपला अप्सरा नाही. मोठी सोनाली कुलकर्णी. हा चला आता मला सांगा समांतर सिनेमाचा दिग्दर्शक कसा असावा रे? सर मला सांग. हा तू सांग रे कसा असावा. इकडे तुला कळते का साधारण काय चाललंय इकडे? हा ये इकडे. हा ये इथे. हा ये. हा चल सांग. अशी दाढी वाढलेली, केस असे विस्कटलेले, फाटक्या जोडे. भिकाऱ्याचं वर्णन नाही विचारलंय मी तुला. समांतर सिनेमाचा दिग्दर्शक कसा असावा? असे मानेवर असे रुळणारे असे केस, पांढरी शुभ्र दाढी. हा
बोकडदाढी. ए बोकडा, बोकडदाढी नाही, त्याला फ्रेंच बियर्ड असं म्हणतात. आणि किमान चष्मा तरी पाहिजे. हा, चल जागेवर जा. मला सांगा, समांतर सिनेमाचं एखादं लक्षण येतं का तुम्हाला? जळल्यांचे लक्षण. जळलं लक्षण नाही, लक्षण लक्षण. हा, सर विलक्षण लक्षण हा. आहे. एक लहान मुलगा. हा, नुसता लहान मुलगा नाही, समांतर सिनेमातला मुलगा हा नागडा पाहिजे. नखशिकांत नागडा. नाही म्हणजे लहान मुलावर सिनेमा असेल तर प्रश्नच नाही, पण समजा मोठ्यांवरचा सिनेमा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक फ्रेम मध्ये एक नागडा मुलगा धावताना दाखवायचा. कसा कसा असा. चेष्टा चेष्टा करू नका रे. हा चला, आता व्यावसायिक सिनेमाची व्याख्या सांगा रे. अरे कसली कारकी आहे ती. त्याला म्हणतोय बोलू नको तरी बोलतोय, ह्याला बोल म्हटलं तरी बोलता येत नाहीये. हिच्याकडे 2 कोटी, तिला काही बोलताच येत नाही. हा चला सांगा, व्यावसायिक सिनेमाची व्याख्या सांगा. जो सिनेमा व्यवसाय करण्यासाठी बनवला जातो आणि अजिबात काय, जो व्यवसाय करण्यासाठी बनवला जातो पण अजिबात व्यवसाय होत नाही त्याला व्यावसायिक सिनेमा असं म्हणतात. करेक्ट. अजून एक दुसरी व्याख्या आहे. काय सर? जो सिनेमा व्यवसाय करण्यासाठी बनवला जातो पण निर्माता सोडून बाकी सगळ्यांचा व्यवसाय होतो त्यालाही व्यावसायिक सिनेमा असे म्हणतात. राईट. कळले? समजा आता एक व्यावसायिक सिनेमा आपण काढायचं ठरवलं, विनोदी व्यावसायिक सिनेमा. त्याच्यामध्ये आपण नट म्हणून कुणाला घेऊ शकतो रे? सर हा सर हा बरं सांग सांग तू सांग ना सर. हा. भरत जाधव, हा. सिद्धार्थ जाधव, हा. मकरंद अनासपुरे. हा, 4ही लोकांना वेळ नाहीये सिनेमामध्ये काम करण्यासाठी. तर आपल्याकडे काय ऑप्शन आहे सांगा बरं. ए तू सांग रे, तुला कळतं का काय चाललंय साधारण इकडं? ए सांग पटकन चल. हे नसतील तर हा हा संजय नार्वेकर, हा. मकरंद अनासपुरे, हा. भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव. व्हेरी गुड. समजा याही लोकांना वेळ नाही काम करायला, तर अजून आपल्याकडे कोण लोक आहेत तू सांग. हे संजय नार्वेकर, हा. भरत जाधव, हा. मकरंद अनासपुरे, हा. सिद्धार्थ जाधव. व्हेरी गुड. समजा या 12ही लोकांना आपल्याकडे काम करण्यासाठी वेळ नाहीये, तरी सुद्धा आपल्याकडे काही लोक स्पेअर मध्ये आहेत. कोण सर? मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि संजय नार्वेकर. कळलं की नाही? आता या 16 लोकांमध्ये 1-2 लोक घ्यायचे सिनेमामध्ये, मग ते आपापल्या परीने त्याच्यामध्ये विनोद ओततात. हा, पैसे घेतात आणि मग चालायला लागतात. मग लोक हसतात. सिनेमाला? सिनेमाला नाही ग, सिनेमा बघून लोक खदा 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 हसतात. कळलं? असं आहे सगळं हे व्यावसायिक सिनेमाचं गणित. हा चला, आता याच्या पुढे रॅपिड फायर तुमच्यासाठी एक राऊंड मी केलेला आहे. तर आता आपल्याकडे कसं आहे माहिती ना, की आपल्याकडे जोड्या आहेत प्रसिद्ध, म्हणजे व्ही शांताराम आणि कोण संध्या, त्यानंतर दादा कोंडके आणि उषा चव्हाण. तशा आपल्या मराठी सिनेमामध्ये काही प्रसिद्ध जोड्या आहेत, तर त्या तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. चला जोड्या जुळवा. त्याच्याशी नको ग, 2 कोटी आहेत ना, 2 रुपये होतील. ऐक ऐक. हा चला. हा आता पहिली जोडी अशी आहे, संजय जाधव, अंकुश चौधरी. व्हेरी गुड. व्ही शांताराम आणि संध्या एवढीच ही प्रसिद्ध जोडी आहे. अवधूत गुप्ते, देवकी पंडित. परीक्षक नाही रे, परीक्षकांच्या जोड्यात नाही रे, परीक्षकांच्या जोड्या नाही, जोड्यानं हाणेन. अरे आत्ता आत्ता या सिनेमामध्ये सृष्टीमध्ये कुठल्या जोड्या आहेत? अवधूत गुप्तेबरोबर कोण असते? अवधूत गुप्ते. सर क्ल्यू द्या ना एखादा. क्ल्यू पाहिजे तुला? देतो. सर माझा मस्त मस्त सिनेमा, छान सिनेमा सर, मी बस काम केलं तर मला काम देणार सर. सर सर संतोष जुवेकर. संतोष जुवेकर. चाल जा जागेवर. हा पुढे गजेंद्र अहिरे, मिलिंद शिंदे, करेक्ट. महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, सचिन खेडेकर. नाही, भरत जाधव. ऐका ऐका, बरोबर आहे. ह्या सगळ्या त्यांच्या किती जोड्या, किती संध्या त्या महेश मांजरेकरांना. बरं ते राहू द्या. सचिन पिळगावकर, सचिन पिळगावकर. करेक्ट. अत्यंत करेक्ट. या माणसाला दुसरी जोडी नाही, तो स्वतःची जोडी आहे. कळलं? हा आता आपण म्हणी पूर्ण करायच्या आहेत. म्हणी या मराठी सिनेमा सृष्टीसाठी म्हणी आहेत, त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. 4 आण्याची कोंबडी, गिलास फुटा 12 आणा. गिलास फुटा 12 आणा अशी म्हण आहे का रे? करंट्या कुणी आणला याला इकडे? मोठे का तुला कळते की काय चाललंय साधारण इकडे? हा 4 आण्याची कोंबडी, 50,000ची क्रांती. व्हेरी गुड. अशी म्हण आहे ही. हा पुढे मराठीत राहून महेश मांजरेकरांशी वैर धरू नये. अरे हा पुढे हिरो तिन्ही सिनेमांचा, सुपारी विना भिकारी. हा चला आता काय आहे,
आता प्रतिज्ञा करूया आपण. ह्या आपल्या कुठल्या हे जे आपलं स्कूल आहे त्याची आपण प्रतिज्ञा करायची आहे आणि मग चालायला लागायचं. हा चला आता आपण प्रतिज्ञा म्हणूया. चेष्टा करू नका रे, चेष्टा करू नका रे. हा चला आता माझ्या मागणं म्हणायचं बरं का. चित्रपट हा माझा धंदा आहे. सर्व कलाकार माझे सर्व कलाकार माझे मानलेले बांधव आहेत. माझ्या धंद्यावर माझे प्रेम आहे. या धंद्यातून मिळणाऱ्या सगळ्या प्रकारच्या संध्या मी घ्यायला तयार आहे. त्या संध्या माझ्याकडेच याव्यात यासाठी मी सर्व प्रकारचे प्रयत्न करीन. मी माझ्या दिग्दर्शकांचा, निर्मात्यांचा, सहकलाकारांचा अपमान करीन. माझे कल्याण आणि माझी समृद्धी यातच माझे सौख्य सामावलेले आहे. जय सिझलिंग वूड. चला दक्षिणा काढा आता. दक्षिणेला वळा. द्या. अरे ये इकडे या. ए कर्म्यानो, ए काय आता करायचं या पोराला. ए इकडे या. वैभव, अरे किती दिवसांनी भेटतोय. वा वा वा. काय रे? आता इथे येत होतो तो लॉबीत कोणाला पाहिलं माहितीये का? कोण? आपल्या शाळेतल्या कुलकर्णी बाई. काय बोलतो? कुलकर्णी बाई? येस. त्या स्लीवलेस ब्लाऊज आणि त्या हे तशाच आहेत अजून. शाळेत होतो तेव्हा आपण तशाच कशा असतील. अरे केस बीस पांढरे झाले, नातींना घेऊन आले तिथे बरोबर. शी यार, केस पांढरे झाले त्यांचे. तुझे गेलेत ते बघ. अरे पण त्या भेटलं ना इतकं बरं वाटलं. अरे त्यावेळेला त्यांचा मार खाल्ला होता पण त्यांना समोर बघितलं ना तर नमस्कार करावा असं वाटलं रे. क्या बात आहे यार. कुठे कुठे तिकडे आहेत का? हंड्या. अरे आता मी कुलकर्णी बाईंना पाहिलंस का हेच त्याला सांगत होतो. मस्त मस्त वाटलं त्यांना बघून. काय बरं वाटलं रे. किती वर्षांनी भेटलो ना. काय अरे असतोस कुठे सध्या? मी सध्या पुण्याला असतो. तूही पुण्याला असतोस? बरं मला सांग, ती जोशी ती पुण्यातच आहे, भेटते की नाही? भेटते रे, कॅन्सर झाला. कुलकर्णी बाई दिसल्या का? हो भेटल्या, आम्हाला सगळ्यांना दिसल्या. तेच सांगतोय त्यांना आता. बरं वाटलं. किती वर्षांनी बघितलं त्यांना. येस. मला सांग, शिरोडकर भेटते का? भेटते. कसली काय आता झाले अशी टोमॅटो सारखी. पण त्याला अजून बघितलं ना सर्व होतं इथे. दिवस आठवले ना आईला तुला सांगतो जित्या अजून तशीच असते ना. हो रे, तशीच असते अजून. काय गंमत ना अंड्या. शाळेच्या बाजूने गेलो ना की अजूनही आपला वर्ग पाहिला ना की आपण वर्गात बसलेले दिसतो रे. अजून वर्ग भरलेला दिसतो अजूनही. खरं आहे त्या. हे सांगू, आपल्या सगळ्यांच्या मनात जोपर्यंत ते लहान मूल आहे ना तोपर्यंत आपण आपली शाळा विसरणार नाही कधी. शाळा जातच नाही रे कुठे, मनातच असते. हे बघ, हे जे आपलं फिलिंग आहे ना, या फिलिंगवर एक नवीन सिनेमा येतोय. चला काय झालं तुला काय माहिती रे? अशा फिलिंगवर सिनेमा येतो का कधी? अरे तुमचा विश्वास बसत नसेल बघा. खरं तर भूगोल, नागरिकशास्त्र आणि इतिहास हे 3च विषय शिकणे आणि शिकवण्याजोगे आहेत. बाकी भाषा तर काय आपण तशी शिकतोच आहे की नाही. बाकी सगळे विषय बकवास. उद्या भेटशील इथेच. छी बाबा, आपल्याला नाही समजत असतं काय कंडा माले. ती साखर दांडे बघ. आज तर आपली कन्याकुमारीला पण जायचं. कधी दूर दूर कधी तू समोर, मन हरवते आज का. वाऱ्या प्रती गंध पसरला. माधुरी भारतात परत आल्याचं खरं कारण काय, या सगळ्याची माहिती एका मराठी कलाकाराला आहे. मेरा छोटा बच्चा था वो. कोण कोण कोण? वो देखो वहां पर नटखट बैठा है. हे पाखरांच्या चोची मंदी देवाचीच नाव. ह्याच्या इतकं चांगलं नसू शकतं का वैभव मांगले.
जिथे दिसला माल अंदर, वैभव मांगले. मांजरेकर साहेबाला भेटायचंय. कशाला? या वर्षीचा फिकटा अवॉर्ड आमच्या गावाकडे घ्या म्हणायला आलो होतो. फिकटा? लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2011 च्या पहिल्या विभागातील पुरस्कार आता जाहीर करूया. हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सलील कुलकर्णी आणि कांचन अधिकारी यांना. महाराष्ट्राची फेवरेट गायिका आणि नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. फेवरेट गायिका देवकी पंडित. इतकेच मला जाताना. सरणावर कळले होते मरणानी येणी सुटका जगण्याने छळले होते. बेला शेंडे आज मेरे घर पावना. उर्मिला धनगर आम्ही नाही जा. आम्ही नाही जा, आम्ही नाही जा, आम्ही नाही जा, तुम्ही नाही जा, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही जा. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. आणि विजेते आहेत बेला शेंडे, बालगंधर्व. महाराष्ट्राचा फेवरेट गायक नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. फेवरेट गायक आनंद भाटे, चिन्मया सकल. सुरेश वाडकर, हे भास्करा. क्षितिजावरिया उजळावयाला दाहे दिशाया. ऋषिकेश रानडे, कधी तू. हो सद्या धारा हैमान बारा बिजलीची नक्षी अंबरा. सद्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची पोलिरा. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. विजेते आहेत फेवरेट गायक सुरेश वाडकर, मी सिंधुताई सपकाळ, हे भास्करा. एनीबडी फ्रॉम सिंधुताई सपकाळ. महाराष्ट्राचे फेवरेट गीत नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. फेवरेट गीत चिन्मया सकल हृदया, बालगंधर्व. हे भास्करा, मी सिंधुताई सपकाळ. क्षितिजावरिया उजळावयाला दाहे दिशाया. कधी तू. मुंबई पुणे मुंबई.
महाराष्ट्राचा फेवरेट कोण. विजेते गीत आहे. फेवरेट गीत हे भास्करा, मी सिंधुताई सपकाळ. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आणि आता एक झकास हिरो तुमच्या समोर येणार आहे. याच्या झकास अदांवर सगळे नेहमीच फिदा असतात. हा झकास नाचतो, झकास ॲक्टिंग करतो, झकास डिरेक्शन करतो, झकास चालतो, झकास बोलतो, त्याचं सगळंच झकास. तर असा हा झकास चौधरी अर्थात अंकुश चौधरी तुमच्यासमोर सादर करतोय त्याच्या काही झकास गाण्यांवर झकास नृत्य. कधी तू समोर मन हरवते आज का हे कसे होते असे ही आस लागे जीवा. कसा सवरू मी आवरू ग मी स्वतः, दिसे स्वप्न काहे जागता नाही मला. आभास हा छळतो तुला, छळतो मला. आभास हा कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का हे कसे होते असे ही आस लागे जीवा. कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः, दिसे स्वप्न काहे जागता नाही मला. आभास हा छळतो तुला, छळतो मला. आभास हा वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये तरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावराव. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमणीची चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. पुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे. वाऱ्यावरती गंध पसरला, मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze blowing over my face. I like the cool breeze blowing on my face. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला. मच मच की मौसी को बोल चखने में काजू खिला. हर टसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला.
ये झूमेंगे नाचेंगे महफिल जमाएंगे दिन आज का है ये मस्ती भरा प्यारा खुशी हल्ला मचाएंगे जलवे दिखाएंगे बस हम बना देंगे अब ये समा सारा होश उड़ गया है जाने कैसा है नशा अंग अंग दंग आज रंग ने दिशा जोश है जवा जवा नजारा है जवान खाना हर पूरी खुशहाल झिंगते हवा झकास नाचलास. मला ना फक्त एक प्रश्न पडलेला की तू साडेमाडे 3 केल्यानंतर का गायब झालास इतकी वर्ष? व्हॉट टिकिट इतकी वर्ष का थांबलास सिनेमा करायचा? तर फर्स्ट फिल्म वॉज सुपर डुपर हिट. पहिली फिल्म केलं तर मी आणि सचित पाटील आम्ही दोघांनी मिळून केली होती. त्यानंतर मला चांगलं स्क्रिप्ट मिळत होतं. एक जरा चांगलं म्हणजे झकास असं स्क्रिप्ट मिळालं. तर मी ठरवलं की हे हरकत नाही आपण लोकांसमोर आणण्यासाठी. लवकरच तो झी तर्फे येईल. USP काय देस तुमचा? मनोरंजन, आनंद. जे 2 तास तुम्ही येऊन थिएटरमध्ये बसाल ते तुम्हाला आनंद देऊन जातील असं मला खात्री वाटते. आणि नाच म्हणजे वाय डोंट यू एव्हर ट्राय. मी आता मी बघितलं आय थिंक त्या ऑडियन्सच्या रिॲक्शनवर लक्षात आलं की यू डान्स ब्रिलियंटली. तर मला असं वाटलेलं की तू एक सिनेमा करशील तर वाय डोंट यू मेक अ म्युझिकल म्हणजे त्यात एक खूप सॉंग अँड डान्स असेल. मला आवडेल, मी काम करेन, तुम्ही डिरेक्ट करावं अशी माझी इच्छा. चलो थँक्यू अंकुश. ऑल द बेस्ट फॉर झकास. थँक्यू थँक्यू. आणि आता पिवळी आई मोरपिशी मुलगा हा कलाकार पुण्याचा आहे. माशाअल्लाह क्या शक्ल पाई है मेरी छोटी. उडंचू दुःखे झाली उडंचू चिंता झाल्या उडंचू. कधी रे येशील तू जीवाला का कधी रे पुष्कर श्रोत्री या नावाबद्दल माझं एक वेगळंच निरीक्षण आहे. म्हणजे नटरंग पिक्चर होता ना, खास नटरंग आम्ही गेलो 6 सीटर मध्ये 2 जण आणि पिक्चर सुरू झाला. तो सुरुवातीलाच तो म्हातारा दाखवला हिरो. तुझ्या बॉडीमध्ये एवढे होल करेन की विचार करशील श्वास कुठून घेऊ आणि राहू दे, सोडून दे. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण? लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण? वन सेगमेंट नाही हा प्रोग्रामचा विषय हिट. आय थिंक इट विल स्टार्ट नाव. यावर्षी पुन्हा काही दुश्मन पैदा करायला लागणार आहेत मला आणि मग एक वर्षभर त्यांना सॉरी म्हणत मला निस्तारायला लागतं. तर मी आधीच सॉरी म्हणतो आणि माझा सेगमेंट सुरू करतो. ऐकूया महाराष्ट्राचं फेवरेट कोणचं न्यूज बुलेटिन. यातल्या सगळ्या बातम्या आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या आहेत, त्यामुळे त्या खऱ्या असाव्यात. यंदाच्या ठळक बातम्या अशा आहेत. ओसामा बिन लादेन पाकिस्तानात कुठे लपला आहे याची खबर एका मराठी कलाकाराला लागली होती, कारण लादेननी त्याला आपल्या घरी जेवायला बोलवलं होतं. दुसऱ्या दिवशी ओबामाबरोबर डिनर करत असताना तो त्याला लादेनबद्दल बोलला
आणि मग ॲबटाबादमध्ये लादेन बाद झाला. हा मराठी कलाकार कोण असेल याचा तुम्ही विचार करा. क्लू देतो तुम्हाला मी, कलाकार पुण्याचा आहे. अजय अतुल यांनी गेली 2 वर्ष आम्ही आश्वासन पारितोषिक देत आहोत. नाही, त्यांनी आश्वासन दिलेलं गाणं आम्हाला अजूनही दिलेलं नाही आहे, उगाच खुश होऊ नका. पण ते पुन्हा लवकरच मराठीत येत असल्याचं आम्हाला समजलं आहे. आणि याचं कारण रोहित शेट्टी यंदा एक मराठी सिनेमा दिग्दर्शित करतोय. चलो, थँक गॉड, रोहितला तरी त्यांना मराठीत आणता आलं. लिबियाचा हुकुमशाह गडाफी हा मरताना डोंट शूट मी असं म्हटला आणि त्याला लागलेली शेवटची गोळी ही त्याच्या डाव्या बरगडीतून पाठीच्या मणक्यातून डोक्यावाटे बाहेर पडली. ही बातमी जगाला एका मराठी कलाकारामुळे कळली, कारण हा स्वतः तिथे होता आणि त्याच्यासमोर हे घडलं. हा कलाकार कोण असेल याचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. मी फार तर तुम्हाला अजून एक क्लू देतो. हा कलाकार पुण्याचा आहे. भारतातील काळ्या बाईला गोरा मुलगा होतो या विषयावर मला आई व्हायचा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर नागेश भोसले यांनी गोऱ्या आईला काळा मुलगा होतो असा विषय असलेला अडगुळं मडगुळं हा सिनेमा बनवला. त्यांचा हा रंगांवरचा प्रयोग बघून कोडॅकने त्यांना स्पॉन्सरशिप दिली. आणि आता पिवळी आई मोरपिशी मुलगा, निळी आई जांभळा मुलगा अशा विषयांवर त्यांना सिनेमे बनवायला सांगितले. नागेश भोसलेंना यासाठी शुभेच्छा. अरविंद केजरीवाल हे कुठल्या रंगाचं बनियान घालतात आणि ऐश्वर्या बच्चनला होणाऱ्या बाळाला कुठल्या कंपनीचे डायपर आणले जाणार आहेत याची सगळी माहिती एका मराठी कलाकाराकडे आहे. कारण त्यांनी खुद्द ही बातमी स्वतःच्या तोंडाने या कलाकाराला सांगितली आहे. हा मराठी कलाकार कोण? तुम्हाला हवा तर आणखी एक क्लू देतो की हा कलाकार पुण्याचा आहे. संतोष जुवेकर यांना स्टीव्हन स्पीलबर्गने सिनेमाची ऑफर दिली, पण त्यांनी ती नाकारली, कारण अवधूत गुप्तेंच्या पुढील 6 सिनेमांमध्ये ते बिझी आहेत. अवधूत गुप्तेंचं असं मत आहे की सिनेमाला कॅमेरा नसला तरी चालतो, रॉस्टॉक नसला तरी चालतो, पण संतोष जुवेकर कंपल्सरी. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण कडून महेश कोठारेंचं विशेष अभिनंदन केलं जाते. कारण अनेक कलाकार थोड्याशा मस्करीने चिडत असताना महेश कोठारेंनी त्यांची केलेली गंमत खूप पॉझिटिव्हली घेतली. 2 वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या डॅमेजची आठवण म्हणून आम्ही त्यांना बॉक्सिंग ग्लव्ज दिले होते. त्या ग्लव्जपासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या मुलाला त्यांच्या नवीन सिनेमात बॉक्सरची भूमिका दिली आहे. आम्ही नुसती टीका करतो असं म्हणणाऱ्यांना हे उत्तर आहे. आमच्या गमतीतून कधी कधी असे चांगले प्रयोगसुद्धा होतात. राहुल गांधींचं फेवरेट चॉकलेट कुठलं? कतरिना सकाळच्या चहासोबत काय खाते? माधुरी भारतात परत आल्याचं खरं कारण काय? या सगळ्याची माहिती एका मराठी कलाकाराला आहे. कारण येस, त्या सगळ्यांनी स्वतःच्या तोंडाने ही बातमी त्या कलाकाराला दिली आहे. तर हा पुण्याचा कलाकार कोण? मी 3 ऑप्शन्स देतो. ए, आनंद इंगळे. बी, आनंद इंगळे. सी, आनंद इंगळेच. आनंद इंगळेला जगातलं सगळं माहिती आहे. हा एक चालता बोलता विश्वकोश आहे. बरं, कुठलीही माहिती देताना तो तिथे अगदी हजर असल्याप्रमाणे देतो. बरं, त्यात हा हवी ती क्रिएटिव्ह लिबर्टी घेतो. त्याला खरं तर स्टॅच्यू ऑफ क्रिएटिव्ह लिबर्टी हा किताब देण्याचा विचार चाललाय. पण स्टॅच्यू हा शब्द म्हणायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळही हा कोणाला देत नाही, तेवढा तो शांत नसतो. तर जगातलं काहीही जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी आनंद इंगळेला भेटावं.
महाराष्ट्राचा फेवरेट कोणचं बुलेटिन संपलंय. या बुलेटिनमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी विको नारायणी क्रीम लावा. खरंच आराम मिळेल. सगळ्या वेदना सगळं दुःख विसरून जाल. लक्स महाराष्ट्र फेवरेट कोण 2011च्या पुढील पुरस्कार. हे पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो मृणाल कुलकर्णी आणि समीर धर्माधिकारी यांना. फेवरेट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री. नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. फेवरेट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री वीणा जामकर, लालबाग परळ. उपाशी बिन लग्नाचं मरायला लागलं ना तरी चालेल, पण मिलवाला नको. विशाखा सुभेदार. मस्त चाललंय आमचं. तर मग कशाला बाळगुला. कमात रण भयम लज्ज. ज्योती चांदेकर. मी सिंधुताई सपकाळ. आता मी पत्नी राहिली नाही, माई झाली. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. विजेती आहे विशाखा सुभेदार. मस्त चाललंय आमचं. फेवरेट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष. नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. फेवरेट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सिद्धार्थ जाधव, लालबाग परळ. इसको कळना नहीं मांगता है मैं तेरा राइट हैंड करके. भालचंद्र कदम. मस्त चाललंय आमचं. देतो ना त्रास अर्जुन घरच्या बायकोला देऊ दे. आपण मन शांत ठेवायचं. संजय नार्वेकर. फक्त लढ. तुम्ही काय बोलता आपल्याला काय कळत नाही. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. आणि विजेते आहेत. फेवरेट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सिद्धार्थ जाधव. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. ये है अमिताभ बच्चन. ये है अभिषेक बच्चन. वो पता है मुझे. रूपमती देवी. रूपमती देवी. तुम बहुत खूबसूरत हो. कुण्या गावाचा पाखरू अव कुण्या गावात. हे पाखरांच्या चोची मंदी देवाचीच नाव. ह्याच्या इतकं चांगलं नसू शकतं का. वैभव मांगले. जिथे दिसला माल अंदर. वैभव मांगले. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. मॅडम क्या समा लगता है जैसे पूरी इंडस्ट्री यहाँ पर मौजूद हो. लगता है मुझे पहचान गए सबके सब. ते तुम्हाला सांगतो ही एक मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट आहे. भूत आहे ही. भूत. ते काय आम्ही प्लॅनचेट करतो आणि जुन्या जमान्यातले जे हिरोईन्स आहेत ना ते आता नाही आहेत. म्हणजे हयात नाही आहेत त्या. त्यांना मी प्लॅनचेटवर बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो आणि मग त्यांना बॉटलमध्ये भरतो. पण ही हिरोईन आहे ना फार ॲटिट्यूड दाखवतो. आता तुझा आत्मा आहे म्हणजे काय काय सहन करावं लागत असेल. या ना चलो चलो प्रेस कॉन्फ्रेंस बुलाओ. हे काय हे कॅमेराज वगैरे प्रेस आणि हे काय आला ना प्रेस कॉन्फरन्सला आला रिपोर्टर आला काय. आगे सबके साथ. चलो शुरू करते हैं. मॅडम पूछो. तुम्ही मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कशा आला. देखिए
सबसे पहले तो मैंने 3 हिंदी फिल्मों में काम किया है। अच्छा। उसके बाद जाके कहीं एक मराठी फिल्म की। अच्छा। उसमें पता है मेरे साथ एक छोटे बच्चे ने काम किया था। कौन कौन? मेरा छोटा बच्चा था वो। कौन कौन कौन? वो देखो वहां पर नटखट बैठा है, बड़ा नटखट है ये। सचिन पिलगांवकर जी, उन्होंने मेरे छोटे बच्चे का काम किया था। अच्छा। लेकिन वो फिल्म पूरी नहीं हो पाई। का? क्योंकि बीच में मैं मर गई। पण तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही, तुमची इच्छा अधुरी राहिली आहे ना? आता ठीक आहे। नहीं, ऐसी कोई बात नहीं है। सचिन जी अगर चाहे तो आज ही वो मेरे बेटी का रोल कर सकते हैं। करू शकतात, पण तसं स्क्रिप्ट मिळालं पाहिजे ना? पण है ना, मेरे पास एक बहुत अच्छी स्क्रिप्ट है। एक माँ और उसके 2 छोटे बच्चों की। 2 बच्चे म्हणजे एक बच्चा सचिन जी आणि दुसरा सुनील बर्वी। सुनील बर्वे जी। म्हणजे मोठा मुलगा सचिन जी आणि छोटा सुनील। नहीं, बड़ा बेटा होगा सुनील बर्वी। छोटा तो मेरा सचिन ही होगा। अच्छा। देखो क्या है ना, इस पूरे भारतवर्ष में हर माँ चाहती है कि उसका बेटा सचिन जैसा ही हो। एक तो तेंदुलकर हो या पिलगांवकर हो। सचिन जी ही हिच्या 7 इच्छा पूर्ण केल्याशिवाय इथून निघून जाणारच नाहीये। तेव्हा तिची अशी इच्छा आहे की, म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा आहे की तुमचा हा गोंडस चेहरा, असा फिटनेस कायम राहावा अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। पण हिची एक अशी छोटीशी इच्छा होती की तुमच्या आईचा रोल हिने करावा, पण ती आता इच्छा पूर्ण होऊ शकत नाही कारण ती आत्मा आहे। पण आईविषयी तुम्ही जरा 4 शब्द बोललात तर जरा हिला बरं वाटेल। क्योंकि हम जानते हैं वो उनका वीक पॉइंट है। असं म्हणतात की परमेश्वर या दुनियेतल्या प्रत्येक माणसाला पाहू शकत नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आई बनवली। प्रत्येक लेकराला परमेश्वरासारखं सांभाळणं, त्याच्यावर प्रेम करणं हे फक्त आईच करू शकते। आईसाठी 4 लाईन्स। माँ ही गंगा, माँ ही जमुना, माँ ही तीर्थ धाम, माँ का सर पर हाथ जो तेरे, क्या ईश्वर का काम। नाही काय तुमची फिल्म ती पूर्ण होऊ शकली नाही, पण ही आमच्या सर्वांची इच्छा सचिनजीने पूर्ण केली। खूप खूप बरं वाटलं। दुर्गा देवी आपका हमेशा खुश रहे। दुर्गा से याद आया, वो करमचली क्रांति रेड कर आई है क्या? कितनी सुपारी लेती है आजकल। परेशान हो गई उस लड़की से मैं। नवरात्रि में इतनी सुपारी ली उसने, अभी तो हमने उसका नाम ही दुर्गा देवी रख दिया है। नाही, क्रांती तुम्हाला आवडत नसेल। नहीं, ये सब बिगड़ी हुई लड़की। नाही ठीक आहे, क्रांतीवर राग असेल तुमचा कदाचित। तर मराठीमध्ये सध्याची कोणती हिरोईन तुम्हाला तुमची फेवरेट वाटते? मुझे एक हीरोइन बड़ी पसंद है। कौन कौन कौन? नेहा पेंडसे, वो मुझे बहुत अच्छी लगती है। नाही पण नेहा पेंडसेच का, इतर पण आहेत की? मुझे बड़ी दया आती है उस लड़की पर। का दया का? उसे कोई प्यार नहीं करता। आहेत चांगली अशी माणसं आहेत, ते प्रेम करतात तिच्यावर। भाई तो सारी हीरो प्यार करती है उसे, सारी हीरोइनें प्यार नहीं करती, सारी चलती है उस पर। अच्छा। देखो कैसे हंस रही है ये भी, मैं देख सकती हूँ इसे। नहीं, ते प्रेम करतात तिच्यावर। सीजू कहाँ गया? सीजू तो बड़ा हंस रहा है। अवार्ड जो लेके जाता है हर साल। अरे उनको पूछो जो हर साल नॉमिनेट होते हैं पर अवार्ड नहीं जीत पाते। उनकी दुख भरी दास्तां क्या सुनाऊं। हर साल अवार्ड के लिए नए कपड़े खरीदो, यहाँ पर आके बैठो, फिर वो ऑडियो विजुअल स्क्रीन में हमारा नंबर कब आएगा, इस तरह उसे देखो। और फिर हार की जैसी अवार्ड खत्म नहीं हो जाती, उस पार्टी में घुस जाते, गम गलत करने के लिए थोड़ा नाच लेते हैं, और जैसे ही नाचना शुरू नहीं करते थे वहां पे प्रेस रिपोर्टर आ जाता है और तरह तरह सवाल करता है। मॅडम हे आमचं अवॉर्ड फंक्शन तुम्हाला कसं वाटलं? इस सवाल पे तो ऐसा लगता है गोली मार दूं साले को। अवार्ड तो काफी अच्छा था। अच्छा। जो लोग जीते वो भी काफी डिजर्विंग थे। पण ज्युरींबद्दल तुमचं काय मत आहे? कहीं कोपचे में मिल जाए तो दिखा देती हूँ। जूरी काफी अच्छी थी। अच्छा अच्छा। हर साल ऐसी ही जूरी होनी चाहिए। पण यावर्षी तुम्हाला अवॉर्ड मिळाला नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इस
सवाल का मतलब तो मैं जिंदगी में समझ ही नहीं पाई। एक इंसान जो अंदर ही अंदर इतना मर रहा है गम से, उसके कोई ऐसे आके सवाल पूछे। आपको कैसा लगा? बिल्कुल अच्छा नहीं लगा। एक्चुअली क्या है कि नॉमिनेट होना ही सबसे बड़ी बात होती है। देखिए, बड़ा कैजुअल हो जाते हैं उसके बाद। देखिए, हार जीत तो लगी ही रहती है। मॅडम, मी झी टॉकीजला अशी विनंती करतो, त्यांच्याकडून वचन घेतो की पुढच्या वर्षी असं काहीतरी फंक्शन अरेंज करा की ज्यामध्ये कोणाला अवॉर्ड मिळाले नाही आतापर्यंत, तर त्यांना अवॉर्ड डिक्लेअर करा आणि देऊन टाका। चलो, 2 वचन हो गए। अच्छा, मुझे एक बात बताओ, ये कोई ऐसा डायरेक्टर है क्या कि जो 2 घंटे में 5 सिनेमे दिखाता है? मराठी में है? क्या नाम है उसका? महेश मांजरेकर। वो 5 सिनेमे दिखाते हैं? फिर मिल के एक प्लॉट पे उसने 5 प्लॉट फिल्म के डेवलप किए हैं। क्या नाम है उन फिल्मों का? लालबाग, परळ, झाली मुंबई सोन्याची, सिटी ऑफ गोल्ड, 14,000 स्क्वेअर फीट। तो एक हाथ पिक्चर में तो मुझे रोल दे देंगी ना? अरे एखाद क्या, लालबाग मिला तो आपको परळ, लालबाग पासून परळ किती लांब आहे तो मिळालाच तुम्हाला। तो मिल जाएगा। आणि झाली मुंबई सोन्याची आहेच तुमची, वो तो है। आणि सिटी ऑफ गोल्ड, मग 14,000 स्क्वेअर फीट तुमच्या घरात आले आहे ना? बस बात चलाओ सेक्रेटरी, बात चलाओ जल्दी से। म्हणजे कुठे असेल तिकडे हिला नवीन फिल्म मध्ये चांगला रोल बघा तिच्यासाठी। ओके, या बॉटल मध्ये या। काय क्या है ना कि आजकल मेरा स्ट्रगल पे बिल्कुल भरोसा नहीं रहा। काय झालं आता? उस दिन मैं एक एड की ऑडिशन के लिए गई थी। हाँ। शैम्पू की एड थी। हाँ। वैसे बाल तो मेरे लंबे हैं। लहराते लहराते पहुंच गई। 2 कलमू ही नई मॉडल्स आई है, मेरा रोल छीन के खा गई कलमुई कहीं की। 2 मॉडल, काय नाव काय त्यांची? अजय और अतुल। मेरी समझ में नहीं आता ये एड उनको कैसे मिल गई। नाही, काय आहे, बेसिकली ते म्युझिक डिरेक्टर आहेत, जिंगल साठी त्यांना ऑफर केली असणार। मग आता केसांच्या मॉडेलसाठी बाहेर कशाला जा, तर पॅकेज म्हणून दोघांना घेतलेलं आहे त्यामध्ये। अच्छा, ऐसी बात है। और उनकी कोई जिंगल भी तो जिंगल आहे, फेमस आहे जिंगल त्यांची ती। जिंगल है, वो जिंगल है। ओह, अच्छा। सॉलिड केलेलं आहे। 1 मिनट, अभी दिखाई दिया था। ओ रहा, ऑल इन वन। कोण ऑल इन वन है वो। कौन? वो है ना संजय जाधव। ये क्या है? सोफा कम बेड, साइड में आता है 4 चेयर भी है, टॉयलेट, बाथरूम, बेडरूम सब है इसमें। आओ मिलवाती हूँ। ते स्टेट एजेंट नहीं है ते, नहीं प्लॉट साठी नहीं, स्टेट एजेंट नहीं है ते। नहीं, एक्चुअली क्या है, कोरियोग्राफर, उसके बाद ये है एक डायरेक्टर, उसके बाद ये है कैमरामैन भी है। कैमरामैन 3 नंबर पे आ रहा है, गौर फरमाइए। धीरे धीरे कैमरामैन नीचे आ रहा है। नाही, हे मोठे कॅमेरामन आहेत। मी यांच्या एकदा सेटवर गेलो होतो। अच्छा, क्या हुआ? एक क्रेनवर आहे ना असं कॅमेरा घेऊन बसले होते। एवढा मोठा कॅमेरामन आहे तुम्हाला सांगतो, क्रेनवर असा, क्रेन अशी जनरली मोठी अशी वर पाहिजे की नाही, ती क्रेन अशी जमिनीवर होती, म्हणजे एवढा मोठा कॅमेरामन डाऊन टू अर्थ होता। बड़ा डाउन टू अर्थ आदमी। लेकिन इससे आपको एक वचन लेना पड़ेगा। काय वचन? काय? ये वचन कि अगली फिल्म का हीरो ये खुद बनेंगे। नहीं, पण हे चांगले डायरेक्टर आहेत आणि कॅमेरामन। तुम पॉलिटिक्स समझ में नहीं आ रही तुम्हें। देखो कैसे होता है ना कि आजकल सारे बड़े लोग फिल्मों में हीरो के नाम पे काम कर रहे हैं। अच्छा। केदार शिंदे काम कर रहा है, नितिन सर काम कर रहे हैं, ये भी काम करेंगे, वादा करिए प्लीज। नाही, ती बाटली जाणार नाही। बोला। नहीं, आपको वादा करना ही होगा। तू बाटली जाशील नंदन? जी हाँ, मैं चली जाऊंगी। ठीक है संजय, तेरे लिए मैं पक्का फिल्म में हीरो का काम करूंगा। आप हीरो के काम करेंगे? माशाल्लाह, क्या शक्ल पाई है मेरे छोटे। बहुत बड़े बनोगे तुम, बहुत बड़े बनोगे। एक खुद का आशीर्वाद है तुम्हें। अच्छा सुनो, हम लोग मिलते हैं बच्चन फैमिली से, चलो। अरे बच्चन फैमिली आई है, किधर है? बच्चन फैमिली है। अरे कुठारे रे? कुठारे नहीं, कोठारे। कोठारे आई है। ये है हमारी मराठी फिल्म इंडस्ट्री की बच्चन फैमिली। आओ मिलवाते हैं। ये है अमिताभ बच्चन, ये है अभिषेक बच्चन। वो पता है मुझे। कौन? ऐश्वर्या बच्चन। लेकिन अभी मैं बहुत दुखी हूँ।
क्योंकि अब ये घर में ही फिल्में बनाएंगे और घर के लोगों को काम देंगे। हम तो भूखे मर जाएंगे। नाही हे चांगले भूतांवर पिक्चर बनवतात ना? भूत क्यों? हा मग चांगला भूतांवर पिक्चर बनवलाय, सुपरहिट, पछाडलेला. महेश जी या भूताला घ्या, यांना घ्या, मॅडमला घ्या तुम्ही. महेश जी आप मुझे वादा कीजिए कि आप मुझे फिल्म में काम देंगे प्लीज, नहीं तो मैं बाटली में नहीं घुसूंगी. ऍक्च्युली मी हिला आधीच वादा केलेला आहे असा, आणि तो मी पुन्हा करतो. पुढच्या वर्षी परत करीन वादा. ये वादा. पण तू जया बच्चनचं नाव नाही घेतलं तर? जया बच्चन हमारी सबसे प्यारी है. चलो अब चलते हैं. चला झालं. कहाँ गए? बाटली नहीं, ऐसे नहीं जाने वाली. मेरे सपनों का राजकुमार जब तक मुझे नहीं मिलता मैं नहीं जाने वाली. किधर है वो? अभी तक आया ही नहीं लगता है. कपड़े चल जाएगा, वो भी चल जाएगा. देखो वहाँ एनिकेत कैसी हो? बढ़िया. बोलो. एक कुर्सी मिलेगी? एडजस्ट हो जाओ यहाँ पे. चल जाएगा. चलो बोलिए. इसे मैंने फाइनल किया है. क्या? बाटली में मेरे साथ डेट पर यही जाएगा. प्लीज हो, नाही तर काय माहिती आहे माझी वांदी करेल ही. तुम डेट पे मांग रही हो उसे या किधर लेके जा रही हो? एक मिनट, तुम्हें कुछ समझ में नहीं मैं आता. कहना चाहता हूँ कि बाटली मुझ में जाती है, मैं बाटली में नहीं जा सकता. वाह वाह, बड़ा शायर किस्म का है ये. मेरे लिए एडजस्ट. चलो अब जैसा मैं कहती हूँ वैसे तुम्हें कहना होगा. ये लो तुम्हारा माइक है, मेरे पास. ये लो तुम्हारा माइक मेरे पास है. कहो रूपमती देवी. रूपमती देवी, तुम बहुत खूबसूरत हो. कहो, तुम्हें कहना होगा, पल्ली भी नहीं देख रही. कहो. तुम बहुत खूबसूरत हो. चल. नहीं ऐसे नहीं. कहो रूपमती देवी. रूपमती देवी, मैं तुमसे बेपनाह मोहब्बत करता हूँ. कहो ना. मैं तुमसे बेपनाह मोहब्बत करता हूँ. आप कहो रूपमती देवी. मैं तुमसे बेपनाह नफरत करता हूँ. मैं तुमसे बेपनाह नफरत करता हूँ. हाय हाय, नफरत भी इतनी प्यार से करता है. कौन सी लड़की इसे नहीं चाहेगी. बस हमारी डेट इसके साथ फिक्स है. चल. बात कर ली. बाटली में आएगा. चलो तुझे डेट से सारे बच्चन अब मैं दूसरे अवार्ड में जा रही हूँ. मुझे जाना. अरे आता कुठला दुसरा फंक्शन. भाई और बहनों, आप लोग चाहे मुझसे कितना प्यार कर लो, लेकिन मैं यहाँ नहीं रुक सकती. मुझे और भी फंक्शन में जाना. अरे आएगा सिक्योरिटी. उडंचू दुःखे झाली उडंचू, चिंता झाल्या उडंचू. कधी रे येशील तू जीवाला कधी रे. उडीदान का सांगाल का. पुष्कर श्रोत्री या नावाबद्दल माझं एक वेगळंच निरीक्षण आहे. म्हणजे नटरंग पिक्चर होता ना, लय खास नटरंग. आम्ही गेलो 6 सीटर मध्ये 2 जण, आणि पिक्चर सुरू झाला. तो सुरुवातीलाच तो म्हातारा दाखवला हिरो. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. आता आपल्यासमोर येणार आहेत काही अप्रतिम गायक, ज्यांना तुम्ही उत्तम अभिनेते आणि अभिनेत्री म्हणून ओळखता. त्यांचं गाणं ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच वाटेल की यांनी गायक म्हणूनही करिअर करायला हवं. येत आहेत जितेंद्र जोशी, केतकी थत्ते, वैभव मांगले, अमृता सुभाष आणि सुबोध भावे. मला तुम्ही बॅकस्टेजला न जाता मी तिकडे बसून ऐकण्याची इच्छा आहे. थँक्यू. अल्ला मंतर कोल्हा मंतर, चल मारू प्रेमाने फुंकर. अल्ला मंतर कोल्हा मंतर, चल मारू प्रेमाने फुंकर.
ओठावरती आले हसू, ओठावरती आले हसू, ओठावरती आले हसू, दुःखे झाली उडंचू, उडंचू दुःखे झाली उडंचू, चिंता झाल्या उडंचू, काळजी झाली उडंचू, उडंचू दुःखे झाली उडंचू, चिंता झाल्या उडंचू, काळजी झाली उडंचू. हिरमुसलेल्या दारावर संधीची टकटक झाली, हात पुढे कर दोस्तीचा जगण्याला दे टाळी. हिरमुसलेल्या दारावर संधीची टकटक झाली, हात पुढे कर दोस्तीचा जगण्याला दे टाळी. टुकटुक कर या अंधाराला, आभाळ बाबा उदार झाला, टुकटुक कर या अंधाराला, आभाळ बाबा उदार झाला. घेऊन आला खिसे भरून चमचमते हिरे पाचू, उडंचू दुःखे झाली उडंचू, चिंता झाल्या उडंचू, काळजी झाली उडंचू, उडंचू दुःखे झाली उडंचू, चिंता झाल्या उडंचू, काळजी झाली उडंचू, उडंचू. थँक्यू. दिवसा दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू, जीव लगा कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू. तू जीव लगा कधी रे येशील तू. कुणी जाण का सांगाल का, कुणी जाण का सांगाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा, सुचवाल का त्या कोकिळा. रात्री तरी गाऊ नको, रात्री तरी गाऊ नको, भुलवू सांगाल का. आधीच संध्या काळची, आधीच संध्या काळची
बरसात आहे लांबली आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली परत जाता चिंब चुंबन परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली हार पूर्वीचा दिला हार पूर्वीचा दिला तो श्वास साहून वाळला तो श्वास साहून वाळला आताच आभाळातला आताच आभाळातला काळोख मी पुरवाळीला कुणी जाल का सांगाल का कुणी जाल का कुणी जाल का कुणी जाल का सांगाल का थँक्यू दिर दिर नादीम त नादीम त तोम त न न न न न नादीम दीम दीम त तोम दिर दिर नादीम त नादीम त तोम त न न न न न नादीम दीम दीम त तोम दिर दिर नादीम त नादीम त दीम त न न न न न नादीम दीम दीम त तोम कोण्या गावाचाल पाखरू अव कोण्या गावाचाल पाखरू बसलय डौलात न खुदू खुदू हसतय गालात बसलय डौलात न खुदू खुदू हसतय गालात कोण्या गावाचाल पाखरू अव कोण्या गावाचाल पाखरू बसलय डौलात न खुदू खुदू हसतय गालात बसलय डौलात न खुदू खुदू हसतय गालात कसं लबाड खुदू खुदू हसतय कस कस फकतय आपल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात मान करून जराशी तिरपी भान हरपून घेतय गिरगी मान करून जराशी तिरपी भान हरपून घेतय गिरगी किती इशारा केला तरी बी अव किती इशारा केला तरी बी आपल्याच तालात न खुदू खुदू हसतय गालात ओ कोण्या गावाचाल पाखरू अव कोण्या गावाचाल पाखरू बसलय डौलात नि खुदू खुदू हसतय गालात बसलय डौलात नि खुदू खुदू हसतय गालात ए सर्जा राजा अरे पहाटे झाली चल धान्याला सोडायचे गावाला दुसऱ्या चल लवकर राहा. सूर्य देव जागा झाला
सूर्य देव जागा झाला जाग झाले गाव रे सूर्य देव जागा झाला जाग झाले गाव रे हे पाखरांच्या चोची मंदी देवाचीच नाव रे तुझी विठ्ठल तुझी रखुमाई बाप तू माझा माझी तू आई तुझी विठ्ठल तुझी रखुमाई बाप तू माझी तू आई जगायाला कळ देई सहायाला बळ देई जगायाला कळ देई सहायाला बळ देई ढेकळाला अंकुर येई मातीला बिजीवली नशिबात कोणा हक्काय देवा तुला ठाव रे नशिबात कोणा हक्काय देवा तुला ठावर हे पाखरांची चोची मंदी देवाचीच नाव तुझी विठ्ठल तुझी रखुमाई बाप तू माझा माझी तू आई तुझी विठ्ठल तुझी रखुमाई बाप तू माझा माझी तू आई संसाराला तुझी छाया भगताची येडी माया हो संसाराला तुझी छाया भगताची येडी माया हाक देई तुझ्यासाठी शेतमाळावर राया हे माझा माय बाप तुझे धनी देवा मला पावरे माय बाप तुझे धनी देवा मला पावर हे पाखरांच्या चोची मंदी देवाचीच नावर तुझी तुझी ह्याचं इतकं चांगलं नसू शकतं का वैभव मांगले पुष्कर श्रोत्री या नावाबद्दल माझं एक वेगळंच निरीक्षण आहे म्हणजे मी तर एका दिवसात 12 सुपाऱ्या हानी तो दाणा दाणा लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2011 मधील पुढील पुरस्कार हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो गजेंद्र अहिरे आणि नागेश भोसले महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक नामांकन आहेत लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण फेवरेट खलनायक समीर धर्माधिकारी लालबाग परळ पैसे मिल गए तुम्हें बहुत नेक इंसान था मेरा ससुर लेकिन फोरसाइट नहीं थी मिल वालों के प्रॉब्लम में जिंदगी भर उलझा रहा सचिन अहो लटकव की मग फासावर नॅचरल कॉजेसमुळे मेलेल्यांना थोडं सेंटरचं पॅकेज येऊ द्या की आपल्याकडं विद्याधर जोशी हापूस इथला माणूस आहे माणूस तो इथल्या आम सारखा आहे आम एक आम सडला की बाकी सगळ्याला सडवतो एक खलास की बाकी सगळे खलास लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि विजेते आहेत सचिन खेडेकर फक्त
विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. हा कार्यक्रम मी जर नेहमी करत राहिलो तर महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक म्हणून मला एक विशेष पारितोषिक मिळेल. त्यामुळे मी खरंच आता हे निवेदन करणं बंद करणार आहे. पण नाटकात जसं सांगतात ना की तुझी रिप्लेसमेंट तूच बघ, तसं मला सांगितलं की तुझी रिप्लेसमेंट तूच बघ. त्यामुळे मी विचार करतो की कोण असेल जो माझ्यानंतर या कार्यक्रमाचा निवेदक होऊ शकेल. त्यामुळे यावेळेला मी इथे जमलेल्या लोकांमध्ये विचारतो की कोणाला इच्छा आहे का की तुम्ही पुढे हा कार्यक्रम कंटिन्यू करू शकता. तूच आहेस, दिलं की बक्षीस तुला, ये की. तुला खरंच वाटतं की तुला हे जमेल? इथे जास्त टीका केली की लोक चिडतात. पण मला मुळात कोणावरही टीका करताच येत नाही. तुम्हाला बघितलेस कधी कोणावर टीका करताना? काय सांगतोस? हो. तू एखाद्यावर टीका न करता नॉर्मल बोलू शकतोस? महेश, आता मात्र तू माझी प्रतिमा मलिन करतोयस. मग सिद्ध कर. काय? तू चांगलं बोलू शकतोस हे इथे ह्या जमलेल्या लोकांसमोर सिद्ध कर. तू मला चॅलेंज देतोस? हो हो. ठीक आहे, बघच आता. आहा, काय छान मराठी सिनेमाची इंडस्ट्री, किती सगळे छान छान लोक इथं आलेत. जमते आहे ना? अजून तुला सांगतो, माझे आवडते इतके नट इथं उपस्थित आहेत. ह्या सगळ्या नटांकडनं मी रोज एवढं शिकतो, तुला सांगतो. आणि काय आहे, जे प्रतिथयश नट आहेत ते तर काय माझे आयडॉल्सच आहेत. आणि नव्या नटांमध्ये म्हणजे त्या वयाचं जेव्हा मी होतो तेव्हा मला खरंच तेवढं टॅलेंट माझ्यात नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, नटाचं जे महत्त्वाचं अस्त्र असतं ते म्हणजे वाचा, त्याची भाषा. आणि माझा फेवरेट तुला सांगतो, झेंडा बघितला तू? झेंडा बघितला? झेंडा ते मला जित्या जोशीने त्याची जितेंद्र देवडी दिली. तुला सांगतो, जित्या जोशीने दिली. तुला सांगतो माझा जो फेवरेट म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावर सतत एक सत्य आहे, एक हास्य आहे, असा माझा आवडता अभिनेता संतोष जुवेकर. हा अत्यंत प्रतिभावंत अभिनेता आहे. आणि वा असंच बोलत असं विशेषतः काय, आणि मी म्हटलं तसं संतोषचं डिक्शन, काय डिक्शन आहे. झेंडाबाईला मला लक्षात आलं. झेंडा म्हणजे याला काही जण खारे पाटणचा शाहरुख खान म्हणतात. नाही, पण मला जो विचारशील तर तो खरा आजचा दिलीप कुमार आहे. मला एवढा संतोष आवडतो, तुला सांगतो, एवढा आवडतो. बस आता संतोष पुराण बस झालं. पुढे आणखीन चांगलं बोलायचं अजून? चांगलं. असंच मराठीतला तुला सांगतो सगळ्यात संयमित, अंडर ऍक्टिंग करणारा जो अभिनेता आहे तो कोण असेल तुला वाटतं? अतुल कुलकर्णी. अरे नाही रे, नाही. सिद्धार्थ जाधव. क्या बात. अरे संयम म्हणजे किती संयम. अरे याचा अभिनय करताना अजिबात तुला सांगतो जास्त हालचाली नाहीत. चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव बदलत अभिनय, शरीराचा अत्यंत मोजका आणि सूक्ष्म वापर. मराठीतल्या सगळ्या कलाकारांनी खरं तर त्याच्याकडनं अंडरप्लेचे धडे घ्यायला हवे. त्याचप्रमाणे आजच्या अनेक अभिनेत्रींचंही मला खूप कौतुक करावं वाटतं. तुला सांगतो, सगळ्यात अप्रतिम मराठी बोलते ती म्हणजे अमृता. नाही, अमृता सुभाष पुण्याचीच आहे, ती चोख मराठी बोलते. अमृता खानविलकर. अरे ज्ञानेश्वरांनी त्या काळात मराठी भाषेला अमृता ते ही पैजा जिंके असं का म्हटलं ते हिच्याकडे पाहिलं की कळतं. म्हणजे काय, अमृताच्या मराठीवर कुणीही पैजा लावून त्या पैजा जिंकू शकतं असं ज्ञानेश्वरांना म्हणायचं होतं. सचिन, तू किती छान बोलतोस, तुला कळतंय का? बघ ना, तू मला
तू आणि मला उगाच माझ्यावरती टीका करत असतोस तू. मला असं लक्षात आलं की तुला कवितांची पण खूप आवड आहे. त्याच्याबद्दल तू काही बोलशील की तू छान तू कविता वाचतो, तू वाचन आहे तुझं. मला तुला सांगतो कविता ऐकवायला एवढं आवडतं. अरे झीच्या नक्षत्रांची देणेमध्ये मी रंगाकडेचं भीक मागून मागून कविता सादर करण्याची दिसला माणूस की सादर कविता, दिसला माणूस सादर कविता. गाण्याबरोबर लेट अस कम टू सॉंग अँड डान्स म्हणतात ना. हा, डान्स मध्ये तुला खूप आवड आहे असं मी ऐकलेलं आहे. हो म्हणजे जावेद जाफरी त्यावेळेला तुझ्याकडे शिकायला येत असं मी ऐकलेलं आहे. नाही, खरंच सांगतो मी. तू एक पिक्चर केलास बघ, त्यातून असा जांभळ्या कलरचा असा झब्बा घातलेला. ऐक ना, जाऊ नको. जांभळ्या कलर झब्बा असा घातलेला आणि मग तू असा त्या हिम्मतवाला त्या जितेंद्र सारखा नाचलेलास. हा, आठवतो का तुला? ते असे हे होते काय, गुलाल वेगवेगळ्या कलरचे असे पाय मारत गुलाल उडायचे आणि तू असा 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 हल्लास आणि त्यामुळे हे तुझी हालत झालेली आहे. तो सिनेमा नाव पण सांगतो तुला. सिनेमाचं काय होतं सांगतो तुला. ते काय ते सांगतो रे तुला. बेट काय होतं? बेट नाही रे, बेट नाही रे, बेट नाही रे, ताऱ्यांचं बेट. ताऱ्यांचं बेट नाही रे. ताऱ्यांचं बेट कोणाचा पिक्चर तो? किरण. नाही मी तू सांग मला. किरणनी आणि महेश कोठारने एकत्र पिक्चर डायरेक्ट केलं तर काय बोललं नाव? नाही अरे काहीतरी कुठे झपाटलेल्या बेटावर. झपाटलेल्या बेटावर माझ्या पिक्चर मध्ये तू नाचलास. खरं सांग. आणि ती श्रीदेवी सारखी अशी करत नाचलेली ती. अजून एक तुझा पिक्चर होता, मी सांगतो कुठला तर. तो रे गंमत रे. ज्या पिक्चरवर मदर इंडिया चोरला, तो पिक्चर कुठला? एका पिक्चरवर मदर इंडिया चोरला बघ. तो बघून माहितीये तू त्यात काहीतरी शेतकऱ्यांचं राज्य येऊ दे. नाही बळी राजाचं राज्य होतं. सगळे बळीचं राज्य होतं. सुपर पिक्चर. शेतकऱ्यांचं राज्य नाही बळीचं राज्य होते. अजून कुठलं नाव आहे सांगतो मी. आपण दोघांनी पिक्चर केला आठवतला? जीवास खा. जीवा सखा. अच्छा, जीवास खा होतं का? मला आतापर्यंत नाव कळलं. मी आपलं जीवास खा म्हणून खा खाल्लं. हे खूप होतं. नाही पण नाव प्लीज नावात काय रे? नाही माहिती, नावात काय नाही रे. किती लोकांची नावं वेगळी असतात. ती माणसं त्यांच्या नावापेक्षा किती विसंगत असतात. आमच्या बाई म्हणायच्या, आपटेबाई, की माझं अत्यंत उर्मट आणि उद्धट मुलाचं नाव मी विनय ठेवलं. विनय. अच्छा, आपला विनय आपटे. आपला वाना आहे आपटे. तो आपटेबाईंचा मुलगा? अरे आपटेबाईंचा मुलगा. आमच्या शाळेत आपटेबाई हा किस्सा सांगायचा की त्यांना असं का वाटलं तू उद्धट आणि उर्मट आहे म्हणून? नाही खरं तर तुझ्यात आणि माझ्यात जो हा मवाळपणा आणि साधेपणा आहे त्याच्यामुळे झालं. हे विनयचे संस्कार हे त्यांनी आपल्याला घडवलेलं सगळं आपल्या आता बाहेर येत आहे. तुला सुधीर भट बद्दल काय वाटतं? नाव सुधीर भट या नाव. सुधीर भट नाव ऐकलं ना की असं वाटतं एक अत्यंत सरळ, साधा, मितभाषी, सोज्वळ माणूस आपल्या समोर येईल. पण हा माणूस जेव्हा समोर येतो आणि बोलायला लागतो, नाही ते सगळं भ्रम गळून पडतात. सोज्वळ, मितभाषी हे शब्द मराठीत नसते तरी चाललं असतं, एवढे ते निरुपयोगी वाटायला लागतात. अरे दुसरं एक इंटरेस्टिंग नाव म्हणजे स्वानंद किरकिरे. अरे इतका गोड, इतका उत्तम कवी, त्याच्या नावात आनंद सुद्धा आणि किरकिर सुद्धा. मानसी नाईक हिला पाहिलं की तुम्ही? मानसी नाईक आपलं लक्षात आहे की मानसी नाईक आली तर तिचं नाव काय? मानसी नाईक आली ना की असं वाटतं तिचं नाव काय असायला होतं माहिती ना? काय? नैना डोळस. तू बघ म्हणजे डोळे आहेत माझ्यासारखे. तू सचिन डोळस आणि नैना डोळस ती अशी विसंगत नावं असली तरी मला यंदा काही नवीन नावं मिळाली आहेत. ते ऐकल्यावर कुणी म्हणेल सारं काही नावातच असतं. नाही, व्यक्तिमत्वाला तंतोतंत जुळणारं नाव जर कुणाचं असेल तर म्हणजे आनंद इंगळे. याच्या नावातच इंगळी आहे आणि आनंद आहे. मिठा जहर ज्याला म्हणतात ते याच्याकडे आहे. म्हणजे सुरुवातीला काय होतं, हे आनंद देतं आणि मग अंगात भिनल्यानंतर त्याचा त्रास सुरू होतो. खरंच एवढं योग्य नाव कसं काय मिळालं या माणसाला? मला खरंच आणखी एक योग्य नाव आहे मला सुचलं. काय कुठलं? सॉलिड नाव आहे. म्हणजे ते सगळेच ते अग्री करते. म्हणजे झीच्या साधारण सगळ्याच वाहिन्या त्याच्यावरती तो असतो. म्हणजे काय 22 सिरियल्स, 10 इव्हेंट्स म्हणू नको, नाटक म्हणू नको, सिरियल म्हणू नको. एका सिरियलमध्ये त्यांनी 3 रोल केले. हो. दुसरा ऍक्टर कशाला घ्या, मीच करतो. तो लक्ष्मी म्हटलं की तो असा खुश असतो. आणि किती आयडियल नाव दिले माहिती त्याला. म्हणजे ह्याच्या इतकं चांगलं नाव असू शकतं का? वैभव मांगले.
जिथे दिसला माल अंदर, वैभव मांगले, इतकं करेक्ट नाव आहे त्याला. ह्याच्या इतकं परफेक्ट नाव असू शकत नाही. पुष्कर श्रोत्री या नावाबद्दल माझं एक वेगळंच निरीक्षण आहे. म्हणजे मला असं वाटतं की पुष्कर जसा दिसतो तसा दिसायला त्याचं नाव कारणीभूत आहे. म्हणजे लहानपणापासून स्वतःचं नाव पुष्कर श्रोत्री, पुष्कर श्रोत्री, असं सांगून त्याचे ओठ असे पुढे आले. नाही पण लोक काय म्हणतात माहितीये महेश, की तुझ्या बाबतीत पण आता असं झालंय की महेश मांजरेकरच्या ऐवजी माजरेकर असं असायला हवं होतं. पण मी कधीच मास्क करत. मला माहिती आहे ना. मग मी किती डाऊन टू अर्थ आहे माहिती का? हो, खाली आता अर्थ, हलते अर्थ. हो, मग आपण दोघेही खूप चांगले होत रे. हो रे. उगाच लोक आपल्याबद्दल काही बोलतात. नाही म्हणतायत. आपण किती चांगलं बोललो सगळ्यांबद्दल, बघ ना. हो ना. मग मलाही पडलं, तू कोणावरच टीका करू शकत. खरंच रे. माझ्या जागी किंवा आपण दोघे मिळून यानंतर निवेदन करू शकतो. थँक्स मला पर्याय मिळून दिल्याबद्दल. यू मोस्ट वेलकम महेश. थँक्यू सो मच. थँक्यू लेडीज अँड जेंटलमॅन. मांजरेकर साहेबाला भेटायचंय. कशाला? या वर्षीचा फिकटा अवॉर्ड आमच्या गावाकडे घ्या म्हणायला आलो होतो. फिकटा? माझ्यावर एक उपकार करा की माझ्यावर कुठलाही उपकार करू नका. महाराष्ट्राचा फेवरेट कोण?